साबुदाणा वडा ट्राय केला, त्याच्यानंतर खिचडी ट्राय केली, तडका डाळ खिचडी. त्याच्यानंतर नेक्स्ट स्पॉट आहे सेम रोडलाच आहे. इथं आपल्याला डाळ पकवान खूप छान भेटतं. याचं नाव आहे जय झुलेलाल डाळ पकवान. नागेशने जसं पापड भाजीचा व्हिडिओ केला होता नगरचा, तर ते पापड भाजीलाच डाळ पकवान असं म्हणतात. पण ते नगरमध्ये पापड भाजी असं म्हणून फेमस आहे ते. पण तुम्ही बघू शकता इथे आपण आता हे नागेशने तिकडे पण ट्राय केलेली, टेस्ट केलेली. इकडचं टेस्ट करून बघ नागेश कसं वाटतंय. मिडियम म्हणू. याच्यामध्ये आता यांनी बघू शकता दाल पकवान म्हणजे कसं यांनी हे पापड वगैरे सगळं थोडंसं क्रश करून त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. तिथं मला कसं होतं की फक्त पापड होतं पूर्ण पापडाच्या वर आणि पापडच्या वर सगळं टाकलेलं होतं. मग ते आपण खायचं. आणि ही भाजी पण थोडंसं मला ना सांबर टाईप असं वाटतंय. वेगळंच आहे, डाळ असते सगळी. ओके. पाणीपुरीला नाही का ते मसाला पाणीपुरी वाटाणे वगैरे त्या टाईप मध्ये बरोबर. पण नाही तिथे ना मला असं ह्याच्या टाईप वाटलं रे ते आपण थोडस घट्ट हे बनवतो ना काय म्हणतो बेसन वगैरे त्या टाईप मला ती भाजी वाटली. अच्छा, तिथली भाजी तो वेगळा टाईप आणि बटाटा होतं त्यामध्ये चिंच पाणी वगैरे. म्हणजे आपण ते आलू टिक्की वगैरे खातो ना, मसाला रगडा वगैरे, रगडा पुरी वगैरे, तशा टाईप मध्ये आपण एकदा ट्राय करून बघूया. कशी लागते का त्याची टेस्ट? सेम लागते. डाळ पकवान आणखी एक घ्यावं लागतं भाई, क्लास लागते ते. ह्याच्यामध्ये शेव आहे, कांदा टाकलेला आहे, त्यानंतर तो पापड असतो ना, तो पापड असा चुरा करून टाकलेला आहे मस्त. आणि वरून थोडे चाट मसाले आहेत त्यांचे, तर ते चाट मसाले टाकलेले आहेत त्यांनी. सुपर. विषय संपता इथे डायरेक्ट. पाणीपुरी रगडा खातो ना तशा टाईपची टेस्ट आहे. पण तिथली ना ती टेस्ट अशी नव्हती. पाणीपुरी रगडा टाईप नव्हती, ती टेस्टच वेगळी आहे. पापड भाजीची जी टेस्ट आहे नगरमध्ये ती वेगळी आहे. तुम्ही तिथे एकदा ट्राय करा जाऊ नगरला गेल्यानंतर. अहिल्यानगर. नागेश, आपण जे मागाशी फूड ट्राय केलं त्याला रिव्ह्यू द्यायचे म्हणले तर तू काय देशील? सगळ्यात पहिले आपण ट्राय काय केलं तर साबुदाणा वडा. साबुदाणा वड्याला आउट ऑफ 10 तू किती देऊ इच्छितो? म्हणजे मी आउट ऑफ 9 देईल. आउट ऑफ 10 9 देईल. 9 देशील. म्हणजे एक तेच की बाबा माहित नाही, म्हणजे आपण म्हणू शकत नाही आपण दुसरीकडे कुठे खाल्ले नाहीत, पण इथला खाल्लाय तो मला तर बेस्ट लागलाच. पण तुझ्या मनाचं समाधान झालं? मनाचं समाधान झालं. पण म्हणजे वरती जेवढे पैसे दिले 70 रुपये त्याला, आणि तुला त्याच्या बदल्यात जे भेटलं टेस्ट म्हण किंवा तुझ्या मनाचं समाधान म्हण, तर ते कसं वाटलं तुला? एक नंबर. म्हणजे मला तर भारी वाटलं. म्हणजे खाऊन असं वाटलं की ठीक आहे मी परत पण येऊ शकतो नक्कीच परत खाण्यासाठी. येस. आणि 70 रुपीज वरतीच. त्या टेस्टला. सेकंड आपण ट्राय केली डाळ खिचडी. तर डाळ खिचडीची टेस्ट कशी होती? डाळ खिचडी पण मला आवडली. म्हणजे त्याला जो तडका दिलेला होता किंवा डाळ खिचडीची टेस्ट होती, क्लास होती. म्हणजे मला असं नाही वाटलं की तेल खूपच झालंय किंवा त्यांनी म्हणजे खूप असं झंगा मारते तेल, असं पण नाही. म्हणजे असं छान मिक्स होऊन भारी लागली. म्हणजे ते टेस्ट फ्लेवर त्याला पण 10 आउट ऑफ म्हणजे 10 आउट ऑफ 9 देईल डाळ खिचडीला पण. आणि डबल ट्राय करण्यासारखी आहे. खूप छान फ्लेवर जो आहे बेडगी मिरचीचा आणि तडक्याचा जो असतो तो खूप छान आहे. तर आपण थर्ड डाळ पकवान ट्राय केलं. तर डाळ पकवानला तू आउट ऑफ 10 किती देशील? डाळ पकवानला मी 8 देईल. मला थोडंसं असं वाटलं की डाळ पकवान म्हणजे आपण ते पापडी वगैरे हे करतो ना, म्हणजे पापडी चाट, आलू टिक्की चाट, त्या टाईप मध्ये लागलं मला. पण मी नगरचं जे खाल्लं होतं, म्हणजे अहिल्यानगरचं जे पापड भाजी खाल्ली, तर ती मला थोडीशी वेगळी वाटली. म्हणजे मला कमेंट मध्ये आलं की हे डाळ पकवानच आहे, पण मला वाटतं ती भाजी वेगळा प्रकार आहे. ते ऍक्च्युली वेगळा प्रकार स्प्रेड करून त्याच्यावरती शेव कांदा वगैरे प्रॉपर शेव कांदा आणि भाजी पण वेगळी येते. भाजी पण वेगळी. तू जर खाल्लीस तर आपण तसं म्हणू नाही शकत की डाळ पकवान बरोबर. पण डाळ पकवान मग ॲज अ डाळ पकवान मला तेच वाटलं. चांगलं 10 ते 8 दिल आउट ऑफ 10. ठीक आहे. तर तू 3 डिश पैकी कुठली रिकमेंड करशील सगळ्यांना? मी साबुदाणा वडा क्लास. एक नंबर. म्हणजे ऑइल नाहीये त्याच्यामध्ये, म्हणजे जास्त जे आपण म्हणतो ना खूप ऑइली होऊन जातात ते पण नाहीये, त्यामुळे क्लास लागतं. आणि ते जे काकडीची जी चटणी त्यांनी हे बनवलेलं होतं दिलेली कोशिंबीर क्लास. त्याच्यामध्ये शेंगदाणे, त्यानंतर आणि त्याच्यात जी थोडीशी जे ह्याची ठेचाची जी टेस्ट येते ती क्लास.
एक आता नंबर. नागेश आपण स्पायसी गोष्टी ट्राय केल्यात थोड्या आणि आता आपल्याला काहीतरी डेझर्ट ट्राय करायचंय तर तुला माहितीये का जेएम रोडला काय चांगलं भेटतं? मला वाटतं इथं फ्रुलाटो म्हणून आहे, तर तिथे अच्छा. आपण ट्राय करू शकतो. आता सध्या मी काही पण त्याचे रील्स वगैरे खूप जास्त बघतोय ओके. आणि मी एकदा ट्राय पण केलेलं. पण मला जास्त असं चॉकलेट्स वगैरे किंवा अशा गोष्टी नाही ज्या असतात ते जास्त आवडत नाहीत, पण तरी पण आपण तू म्हणतोच आहे ठीक आहे. तर आपल्याला श्रुतीने पण रिकमेंड केलेलं आहे की तुम्ही फ्रुलाटोला ब्राउनी ट्राय करा. तर आपण जाऊया आता. चालेल, नक्कीच. ठीक आहे, इथं चलो, मंदिरामध्ये म्हणजे. बसलो आपण, छान वाटलं. तर चला जाऊया. चलो. तर श्रुती आपल्याला रिकमेंड करणार आहे कुठलं डेझर्ट ट्राय करायचं. ब्राउनी विथ ऍड ऑन व्हॅनिला आईस्क्रीम ट्राय करणार आहे. ते ओके. एकदम चांगलं लागतं, म्हणजे मला तरी आवडलं. आता बघूया दोघांना आवडतंय का, तर आपण आता आल्यावर बघू त्याची टेस्ट कशी आहे ते दाखवतो. कशी आहे? बेस्ट, माझी तर फेवरेटच आहे. तुम्हाला आवडते का बघा, मस्त एक नंबर. आईस्क्रीम दिले ब्राउनीवरती, चॉकलेट मध्ये ब्राउनी आहे, त्याच्यावरती चॉकलेट टाकलेले मेल्टेड आणि वरती आईस्क्रीम. भारी रे खरंच, मस्त. खाली ब्राउनी आहे ती हॉट एकदम, चॉकलेट टाकलेलं आहे साईडनी आणि वरती आईस्क्रीम आहे ती थंड आहे. त्यामध्ये कॉम्बिनेशन आहे ना, गरम आणि थंड प्लस चॉकलेट आहे. आईस्क्रीममुळे टेस्ट छान येते. त्यांनी रिकमेंड केलेली श्रुतीने आपल्याला, खूप छान आहे, नक्की ट्राय करायचं. तर मित्रांनो, हा सगळा होता आजचा विषय. तर त्यामध्ये आपण वेगवेगळे फूड ट्राय केलेले आहेत जंगली महाराज रोडचे, तर ते तुम्ही आता पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या तर विषय असा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण पुढचे घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवर. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि निवांत राहा.